नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. जय महाराष्ट्र मित्रांनो. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण लॉन्च करत आहोत BAMS न्यू सेकंड इयरची बॅच. म्हणजे तुमची एक्झाम आत्ताच झालेली असेल आणि आता तुमचे सेकंड इयर मध्ये तुमचा प्रवेश होत असेल तर तुमच्यासाठी ही बॅच आपण आज लॉन्च करत आहोत. आज नेहमीपेक्षा थोडीशी लवकर ही बॅच आपण लॉन्च करत आहोत, त्याची कारणे मी तुम्हाला सांगेल. परंतु आजचा मुहूर्त म्हणजे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त आणि महाराष्ट्रामधलं पहिलं मराठी चॅनल म्हणजे आयुर्वेदा मराठी या चॅनलवरती आपण लॉन्च करत आहोत BAMS सेकंड इयर साठी नवीन बॅच. ठीक आहे मित्रांनो, ही नवीन बॅच का बरं आपण लवकर चालू करत आहोत त्याआधी आपण एक शेड्यूल पाहून घेऊ. तुमचं या वर्षीचं अकॅडमिक कॅलेंडर कशा पद्धतीने असणार आहे, फर्स्ट इंटरनल कधी असणार आहे, सेकंड इंटरनल कधी असणार आहे, फायनल एक्झाम कधी असणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात. सगळ्यात पहिले तुमचा कोर्स कधी स्टार्ट होणार आहे, पहिला दिवस कधी असणार आहे कॉलेजचा. ऑफिशियली NCISMच्या तुम्हाला जो PDF दिलेला आहे त्यानुसार आपल्याला 1 मे 2026 ला आपल्या कॉलेजमध्ये सेकंड इयर स्टार्ट करायचं आहे. काही कॉलेजेस मागे पडतील, काही 2-4 दिवस पुढे जातील, परंतु अकॉर्डिंग टू ऑफिशियल सिलेबस कॉपी, अकॉर्डिंग टू ऑफिशियल अकॅडमिक कॅलेंडर 1 मे ला तुमच्या ह्या 2024-25 बॅच साठी हे नवीन सेकंड इयर स्टार्ट होत आहे. तुमचं ऍडमिशन 24-25 ला असल्यामुळे तुमचे बॅच काय आहे, 2024-25 ऍडमिशन बॅच आहे. आणि या बॅच साठी 1 मे लाच BAMS सेकंड इयरचा पहिला दिवस आहे. त्यामुळेच आपण बरोबर NCISMच्या कॅलेंडर नुसारच 1 मे लाच नवीन सेकंड इयरची बॅच लॉन्च करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर सर तुमची फर्स्ट टर्म एक्झाम कधी आहे? फर्स्ट टर्म एक्झाम तुमची फर्स्ट टर्म एक्झाम होईल 3rd किंवा 4th वीक ऑफ ऑक्टोबर 2026 ऑक्टोबर मध्ये तुम्हाला काय होईल, ही 3री किंवा 4थ्या हप्त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इंटरनल पहिली टर्म एक्झाम होणार आहे. त्यानंतर या टर्म एक्झाम मध्ये तुम्हाला माहिती आहे कसले प्रिपरेटरी हॉलिडे नसतात, सलग 6 दिवस तुमच्या एक्झाम होतील. फर्स्ट इयरला 5 सब्जेक्ट होते, आता सेकंड इयरला 6 सब्जेक्ट आहेत. फर्स्ट इयरला छोटे सब्जेक्ट होते, आता सेकंड इयरला मोठे वास्ट सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु नवीन विषय आहेत. आता बेसिक पासून चालू करण्याची तुमची तयारी असेल, कारण हा जो विषय आहे हा विषय आपला आधी कधीच पाहिलेला नव्हता, आता पहिल्यांदा पाहतो, सर्वजण पहिल्यांदा पाहताय. त्यामुळे त्या विषयावरती ग्रिप आपण चांगल्या पद्धतीने मिळू शकतो जर कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर. तुमची सेकंड टर्म एक्झाम कधी होणार आहे सर? त्याआधी तुम्हाला विंटर व्हॅकेशन मिळतील, म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या तुम्हाला मिळतील. सेकंड टर्म एक्झाम तुमची एप्रिल 2027 मध्ये होईल. 3rd and 4th वीक ऑफ एप्रिल 2027 एप्रिल मध्ये होईल. आणि त्यानंतर तुम्हाला फायनल एक्झाम साठी जे प्रिपरेटरी हॉलिडे मिळणार आहेत ते तुम्हाला सप्टेंबर मध्ये मिळतील, 1st and 2nd वीक ऑफ सप्टेंबर. आणि त्याचबरोबर 3rd किंवा 4th वीक ऑफ सप्टेंबर मध्ये तुमची चालू होणार फायनल एक्झाम. कधी आहे तुमची फायनल एक्झाम? सप्टेंबर. 1 मे 2026 ला तुमचं वर्ष चालू होत आहे, द्वितीय वर्ष, आणि त्याची एक्झाम असेल सप्टेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या हप्त्यामध्ये 2027. कळालं? आणि त्याचा रिझल्टही 1 महिन्यामध्ये लागून जाईल. हा तुमचा अकॅडमिक कॅलेंडर, याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर शेड्यूल राहील. कळालं? कधी चालू होते कॉलेज आपलं? 1 मे ला. त्यानंतर आपण ही बॅच एवढ्या लवकर लॉन्च का केली? दरवेळेला आपण काय करतो की रिझल्ट लागल्यानंतर ही बॅच लॉन्च करतो, परंतु या वेळेला आपण रिझल्ट लागण्याच्या आधीच लॉन्च करत आहोत. कारण NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार जे टाइम दिलेला आहे त्यानुसारच इंटरनलचा टाइम असतो, त्यानुसारच युनिव्हर्सिटीचा टाइम असतो, त्यानुसारच 18 महिने काउंट केले जातात. परंतु आपल्या रिझल्ट सिस्टममुळे आपण थोडंसं मागे पडून जातो. काही कॉलेजही चालू होतात, परंतु इंटरनलच्या सिलेबसच्या तुलनेमध्ये आपला जो आयुर्वेदा मराठीचा सिलेबस आहे तो 1 महिने मागे चालतो, 1 महिना मागे राहतो. परंतु या वर्षी आपण बरोबर 1 मे ला लॉन्च करत आहोत, म्हणजे कॉलेज बरोबरच आपला सगळं काही सिलेबस व्यवस्थित चालणार आहे. आपण मागे राहणार नाही येत. सगळा काही सिलेबस विदाउट डिले तुमचा पूर्णपणे इंटरनलला संपणार आहे. म्हणजे उद्या तुम्हाला कॉलेजला जायचं आहे आणि त्याच्या आधीच तुम्हाला ते लेक्चर पाहून जाता येईल त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं. आणि कॉलेजला गेल्यानंतर तुमचा शिक्षक जेव्हा तो शिकवतोय तेव्हा तुम्हाला पहिलेच सर्व काही गोष्टी एकदम कॉन्सेप्ट क्लिअर झालेले असतील आयुर्वेदा मराठीमध्ये, आणि तेव्हा काय होईल, तुमचं चांगले रिव्हिजन होईल. किंवा तुमच्या कॉलेजला लेक्चरच होत नसतील तर आयुर्वेदा मराठी आतापासून घेतलं तर फायनल पर्यंत एकदम कॉन्सेप्ट क्लिअर करून अभ्यास करायचा होता. कारण फर्स्ट इयर एकदम बेसिक होतं, सेकंड इयर आता आपल्याला थोडंसं पेशंट ट्रीट करण्याकडे जायचंय.
फर्स्ट इयरला एकदम बेसिक, सेकंड इयरला आता वनस्पती, औषध कसं तयार करायचं, कोणतं औषध कसं काम करतं, कोणती जी औषधी आहे, कोणतं वनस्पती, कोणतं ड्रग कसं काम करतं, आणि फायनलला गेल्यानंतर ते कसं अप्लाय करायचं, क्लिनिकल गोष्टी पाहायच्या. म्हणजे सेकंड इयरचा डब्बा किती महत्वाचा आहे तुम्हाला कळतंय. ह्या गोष्टी फक्त रट्टा मारून चालणार नाहीत, या गोष्टी तुम्हाला कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागतील. आणि याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. आयुर्वेदा मराठी जी काही टीम आहे त्यांचं जर तुम्ही सुरुवातीपासून लेक्चर बघायला लागाल तर तुम्ही या सर्व सब्जेक्टमध्ये एकदम मास्टर व्हाल, मास्टर. त्यामुळे आपण आत्तापासूनच चालू करायचा आहे अभ्यास BMS सेकंड इयरसाठी. ठीक आहे. का चालू केला आपण एवढ्या लवकर कोर्स? सगळ्यात पहिले तर आपण कॉलेजेसच्या मागे पडलो असतो, लवकर चालू नाही केला तर. त्यानंतर आपण 1 महिना डिले चाललो असतो. त्यानंतर सेकंड इयरच्या जो काही सिलेबस आहे तुम्हाला लवकर त्याचा ॲक्सेस मिळेल, जेणेकरून तुमचा अभ्यास लवकर चालू होईल. आणि जो 1 महिन्याचा जो गॅप आपला पडत होता मागे, तो आता पडणार नाहीये. त्यानंतर सेकंड इयरचा पूर्ण ॲक्सेस तुम्हाला भेटत आहे. कॉलेज सुरू होण्याच्या आधी, कॉलेज जातानाच तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीसाठी 1 महिना एक्स्ट्रा टाइम बी मिळतोय. ठीक आहे. 1 महिना एक्स्ट्रा टाइम म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी थोडासा जास्त वेळ आपल्याला मिळणार आहे पूर्वीपेक्षा. ठीक आहे. चालू करत आहोत, लॉन्च करत आहोत आरंभ बॅच BAMS न्यू सेकंड इयरसाठी आयुर्वेदा मराठी या प्लॅटफॉर्मवरती आपण लॉन्च करत आहोत आरंभ बॅच. या आरंभ बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, हँड रिटन नोट्स मिळतील, डाऊट सॉल्विंग, MCQ प्रॅक्टिस, सर्व काही BMS फर्स्ट इयरमध्ये कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, त्याचबरोबर पास होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या फक्त आणि फक्त तुम्हाला आयुर्वेदा मराठी या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहेत. हीच वेळ आहे आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट पक्की करण्याची. फक्त शेवटी जाऊन IMPच्या भरोश्यावर राहायचं नाहीये. जसं फर्स्ट इयरला तुम्ही काय IMPच्या भरोश्यावर राहा, याचे पेपर त्याचे पेपर करा, याच्या नादात आता पडायचं नाहीये. आता सुरुवातीपासूनच आपण कन्सेप्ट फोकसवरती आपण फोकस करूया, कन्सेप्ट समजून घेण्यावरती फोकस करूया. म्हणजे एंडला गेल्यावर रिव्हिजन केलं तरी आपल्या पेपरमध्ये लिहिता येईल. BMS फर्स्ट इयरच्या एक्झामच्या वेळेला आपल्या टीमने खूप जास्त मदत तुम्हाला केलेली आहे. आता या वेळेला तुम्हाला मागेही म्हटलं होतं, आता कन्सेप्ट पासूनच तुम्हाला सुरू करायचं आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेण्यावरच तुम्हाला भर द्यायचा आहे. म्हणूनच आपण 2024-25 बॅचसाठी न्यू सेकंड इयरसाठी लॉन्च करत आहोत आरंभ बॅच. आता ही नवी सुरुवात आपल्याला करायची. सर्व काही नवीन सब्जेक्ट आहेत. सर्व सब्जेक्ट आपल्याला नव्यापासून, बेसिक पासून आपल्याला शिकायला स्टार्ट करायचे आहेत. बॅचचे नाव लक्षात ठेवा, आरंभ बॅच. ठीक आहे. काय काय मिळणार या बॅचमध्ये सर? सगळ्यात पहिले रेकॉर्डेड लेक्चर्स. रेकॉर्डेड म्हणजे काय? फ्रेशच रेकॉर्डेड आहेत, परंतु तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये काय मिळतात? कारण सगळ्या जे काही हॉस्टेल्स आहेत तिथे नेटवर्क अवेबिलिटी नाहीये, काही काही डोंगरावर कॉलेज आहेत. मग आपण लाईव्ह लेक्चरमध्ये सिलेबस नाही संपू शकत. म्हणून आपण काय करतो, आज रेकॉर्ड करतो, तुम्हाला उद्या देतो, जेणेकरून तुम्ही ते डाउनलोड करून कुठेही जाऊन तो लेक्चर कितीही वेळा रिवाइज करू शकता, पाहू शकता. आणि हे लेक्चर कसे आहेत? NCISMच्या पॅटर्न नुसार आहेत. सिलेबस कॉपीला 100% धरूनच चालतात, याच्या बाहेरही जात नाहीत आणि त्याच्या आतमध्येही राहत नाहीत. त्यानंतर एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी, जे फर्स्ट इयरला स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे बघा, युट्यूब चॅनल कधी स्टार्ट झाले तेव्हापासून हे फॅकल्टी मेंबर शिकवत आलेले आहेत. शिकवण्याचा अनुभव आहे. स्टुडंट फ्रेंडली टीचिंग तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्हाला एकदम रागीट किंवा इरिटेटिंग असा प्रकार इथे पाहायला मिळणार नाही. इथे तुम्हाला खूप जास्त फ्रेंडली, तुमच्या मित्राप्रमाणे तुम्हाला डाऊट सॉल्व्ह केले जातील, मित्राप्रमाणे तुम्हाला कन्सेप्ट शिकवल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला हँड रिटन नोट्स इथे मिळणार आहेत. हँड रिटन नोट्स तुम्हाला जे की ॲपमध्ये तुम्ही पाहू शकता. हे हँड रिटन नोट्स पाहून तुम्ही तुमच्या नोट्स काढायच्या, म्हणजे जास्तीत जास्त रिव्हिजन होईल. आणि हे हँड रिटन नोट्स खूप जास्त लेंदीही नाही आहेत आणि खूप जास्त शॉर्टही नाही आहेत. एक्झामसाठी ज्या लागतात तेच महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळतील. लेक्चर्समध्ये तुम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे समजून सांगितलं जाईल. त्यानंतर त्याच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला ॲपमध्येच रेडीमेड मिळतील. त्यानंतर डाऊट सॉल्विंग कशी होईल? डाऊट सॉल्विंग व्हॉट्सॲपवरती होईल. तुम्ही कोर्स परचेस केला की तुम्हाला एक ईमेल येईल, त्यावरती सर्व टीचर्सचे तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर मिळून जातील. त्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही एनी टाईम मेसेज करू शकता, व्हॉइस मेसेज टाकू शकता, इमेजेस टाकू शकता, तुमचे डाऊट्स विचारू शकता. सेम तुम्हाला फॅकल्टीकडून रिप्लाय, व्हॉइस मेसेजेस, इमेजेस आणि रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला डाऊट सॉल्व्ह केला जाईल. असा नाही झाला तर तुम्ही फॅकल्टीकडून कॉलचीही परमिशन घेऊ शकता. मग तुम्हाला ते स्वतःहून कॉल करतील आणि तुमचा डाऊटही सॉल्व्ह करतील. आणि जर तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करायची आहे तर MCQ प्रॅक्टिस तुम्हाला ॲपमध्येही अवेलेबल होणार आहे लवकरच. आणि व्हॉट्सॲप चॅनलवरती तर चालूच आहे. फर्स्ट इयरला तुम्ही पाहिलं तसंच सेकंड इयरला सुद्धा व्हॉट्सॲप चॅनलवरती MCQची प्रॅक्टिस फ्रीमध्ये चालू असणार आहे. आणि ॲपमध्ये डिटेल MCQची प्रॅक्टिस सुद्धा सुरू होत आहे चॅप्टर वाईज. त्यानंतर आणखी काय मिळतंय सर? आणखी जसं फर्स्ट इयरला मॉडेल क्वेश्चन पेपर दिलेले होते,
हे जे जे कोर्स परचेस करतील त्यांच्यासाठी सेकंड इयरला एक्झाम जवळ आल्यानंतर 5ला 5 मॉडेल क्वेश्चन पेपर एकदम फ्री तुम्हाला मिळणार आहेत आणि आपल्या मॉडेल क्वेश्चन पेपरची ॲक्युरसी किती आहे ते तुम्ही आत्ताच पाहून आलेला आहात. त्यानंतर पुढे स्पेशल ट्रिक्स तुम्हाला मिळणार आहेत. स्पेशल ट्रिक्स कशासाठी सर? जे रसशास्त्र आहे, रसशास्त्रमध्ये एवढे सारे कल्प असतात, एवढे सारे औषध आहेत आयुर्वेदामध्ये, ते कसे बनवायचे, त्याच्यामध्ये कोणकोणते ड्रग्स टाकलेले आहेत, हे सर्व काही आपल्याला कल्प आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स पाठ करावे लागतात. त्याच्यासाठी एकदम सुपर्ब ट्रिक तुम्हाला आयुर्वेद मराठीच्या रसशास्त्र कोर्समध्ये मिळणार आहेत. द्रव्यगुणचे एवढे सारे प्लांट्स आहेत, ते कसे लक्षात ठेवायचे, त्या सर्व काही ट्रिक्स आपल्याला याच आपल्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहेत. त्यानंतर एक्सपिरियन्स फॅकल्टी सांगितलं मी तुम्हाला, डाऊट सॉल्विंगही आपलं झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर PYQ अनालिसिस आपल्याला करायचं आहे. PYQ अनालिसिस जे की आपण फर्स्ट इयरला केलेलं होतं. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आपल्याला बनवायच्या आहेत. त्यानंतर ब्ल्यूप्रिंटचं अनालिसिस करायचं आहे. पेपर प्रेझेंटेशनवरती सुद्धा आपल्याला फोकस करायचे. तुम्हाला कळालं आता फर्स्ट इयरला किती महत्त्व आहे त्याचं. त्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे अंडरस्टँडिंग ऑफ आयुर्वेदिक कन्सेप्ट. आयुर्वेदाच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करायचं आहे. आपण या पॅथीमध्ये आलोत, आपल्याला ही पॅथी 100% समजायलाच हवी, जेणेकरून प्रॅक्टिसमध्येही मदत होईल आणि एक्झाम इझिली क्रॅक होणार आहे. ठीक आहे. गायडन्स आपल्याला प्रॉपर पाहिजे, जेणेकरून आपण ट्रॅकवरती राहू आणि एक्झाममध्ये खूप चांगला स्कोर आपण करू शकू. आतापासून जर आपण आयुर्वेद मराठीचा कोर्स घेतला तर फक्त पासिंग नाही निघणार आहे, तर तुम्ही चांगला स्कोर सुद्धा करू शकणार आहात. अशा फायदा तुम्हाला याचा होणार आहे. आणि अर्ली बर्ड ऑफर, कारण आजच लॉन्च होत आहे, त्यामुळे सुरुवातीला जे जे कोर्स घेतील त्या सर्वांसाठी आपण ऑफर देणार आहोत. आज 1 मे पासून 5 मे पर्यंत ग्रँड ऑफर ही राहणार आहे. पहिल्या 5 दिवसामध्ये कोणताही इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट जर घेतला तर त्यावरती ऑफ असणार आहे मित्रांनो. फक्त 150 रुपयांचा ऑफ, म्हणजे तुम्हाला पूर्ण जो कोर्सची प्राइस आहे त्याच्यावरती 150 ऑफ असणार आहे. आणि जर तुम्ही पहिल्या 5 दिवसामध्ये 1 पॅक कोर्स जर घेतला, 1 पॅक कोर्समध्ये ऑल सब्जेक्ट सेकंड इयरचे एका पॅक लेक्चर कोर्स, तुम्हाला जे काही फीचर सांगितले सगळं काही एका पॅकमध्ये मिळून जाईल. जर ह्या 5 दिवसात घेतला तर फक्त आणि फक्त 5,000ला, आणि रेग्युलर प्राइस तिथे राहणार आहे प्राइस 5,500. का बरं 5,500 सर? 5,500 कारण आपण जे कंटेंट देतो ते प्रीमियम कंटेंट आपल्यासारखं तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आयुर्वेदा मराठी सारखं कंटेंट तुम्हाला मिळालं तर तुम्ही बिंदास तिथे जाऊ शकता, परंतु असं कंटेंट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये कुठेही भेटणार नाही. आणि जसे तुमचे फर्स्ट इयरचे सब्जेक्ट छोटे होते, छोटे छोटे सिलेबस होते तुमच्यासाठी, तेव्हा मोठाच होता, परंतु तुम्ही सेकंड इयरचा सब्जेक्ट जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की फर्स्ट इयरचा सिलेबस खूपच छोटा होता. इकडचा एक टर्म म्हणजे तिकडचा पूर्ण युनिव्हर्सिटीचा सिलेबस, असा तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल. त्यामुळे एवढी प्राइस याची ठेवावीच लागत होती, कारण तुम्हाला प्रीमियम कंटेंट सगळं काही द्यायचं होतं. त्याचबरोबर सब्जेक्ट सगळ्यात पहिले आपल्याला माहित असले पाहिजे सेकंड इयरचे कोणकोणते सर? द्रव्यगुण, रोगनिदान, संहिता अध्ययन 2. आधी तुम्ही अष्टांग आणि चरक संहिता पाहिली, तसंच आता इथं फक्त तुम्हाला पुढे चरक संहिता पाहायला मिळणार आहे. रसशास्त्र, आगततंत्र, स्वस्थवृत्त असे 6 विषय तुम्हाला असणार आहेत. द्रव्यगुणामध्ये तुम्हाला ड्रग शिकायचे, वनस्पतीबद्दल नॉलेज घ्यायचंय. त्यानंतर रोगनिदान, याविषयी तुम्हाला रोगांविषयी माहिती घ्यायची आहे, काही तुम्हाला डिसीज शिकायचे आहेत. त्यानंतर संहिता अध्ययन, चरक संहिता आपल्याला शिकायची. त्यानंतर रसशास्त्र, औषधी निर्माण कसं आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहणार. आगततंत्र, ह्याच्यामध्ये आपण टॉक्झिकोलॉजी, विष, हे सगळं त्याची ट्रीटमेंट याबद्दल आपण शिकणार. स्वस्थवृत्त मध्ये आपण जे काही फर्स्ट इयरलाही पाहिलेलं होतं पदार्थविज्ञानचा काही पार्ट, त्याच्यामध्ये योग आला, त्याच्यानंतर सदवृत्त, आचरण, हे सगळं काही आपल्याला स्वस्थवृत्तमध्ये पाहायला मिळणार आहे. असे 6 सब्जेक्ट आपल्याकडे आहेत. सगळ्यात पहिले सब्जेक्ट लक्षात ठेवा: द्रव्यगुण, रोगनिदान, संहिता अध्ययन, रसशास्त्र, आगततंत्र, स्वस्थवृत्त. हा सगळा काही पॅक 1 पॅक कोर्समध्ये आपल्याला मिळणार आहे आयुर्वेद मराठीच्या. त्यानंतर तुम्हाला सिंगल सब्जेक्ट जर परचेस करायचा असेल तर 1199 रुपये पर सब्जेक्ट. आपला जो फर्स्ट इयरचा 1000 रुपयाच्या आसपास असायचा, परंतु सेकंड इयरला जेवढा वास्ट सिलेबस आहे त्यानुसार आपल्याला 1199 एवढी फीस यासाठी पे करावी लागेल, कारण आपल्याला यामध्ये प्रीमियम लेक्चर्स मिळणार आहेत, रेकॉर्डेड आणि एकदम फ्रेश लेक्चर अकॉर्डिंग टू सिलेबस, कॉपी, हँड रिटन नोट, सगळं काही कंटेंट मिळणार आहे. एक जर तुम्हाला पर्टिक्युलर सब्जेक्ट घ्यायचा असेल रसशास्त्र, द्रव्यगुण सारखं तर. त्यानंतर सर फार्मॅकॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचं काय? फार्मॅकॉलॉजी खूप जण विचारतात या कोर्समध्ये फार्मॅक आणि पॅथॉलॉजी कव्हर होणार का?
जर आपण फार्मॅक आणि पॅथॉलॉजी जर याच्यामध्ये कव्हर करायला गेलं तर या फार्मॅक आणि पॅथोचा डिटेलमध्ये जर वेगळाच कोर्स निघतो. म्हणजे फक्त फार्मॅक आणि पॅथॉलॉजी शिकायसाठी फार्मॅक 4,000 आणि पॅथो 4,000 असे वेगळे कोर्स बनतात डिटेलमध्ये शिकवायचं म्हटलं तर. तेवढं तुम्ही पेही करणार नाही एका ह्याच्यामध्ये आणि तेवढं डिटेलमध्ये आपण या पर्टिक्युलर वेळेमध्ये शिकूही शकणार नाहीयेत, म्हणजे हे करून ते. त्यामुळे आपण या पॅकमध्ये फार्मॅक आणि पॅथो आपण लेक्चर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले नाहीयेत. तुम्हाला आम्ही याची कमिटमेंट देत नाही. आम्ही एक्झाममध्ये पास होण्यासाठी फार्मॅक आणि पॅथोची तुम्हाला मदत करू. फार्मॅक फक्त 20 मार्काला आहे. तुम्हाला फार्मॅकच्या तुम्हाला नोट्स देईल मी. त्या नोट्स तुम्ही करून गेले तरी सुद्धा तुमची एक्झाम क्लिअर होणार आहे. आणि आपण शेवटी रॅपिड रिव्हिजन सेशन पण घेऊया जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मदत होईल. परंतु एकदम डिटेल फार्मॅकोलॉजी, ड्रग्स विषयी डिटेल माहिती आपण या कोर्समध्ये पाहणार नाहीत. आपण जे मागचे 5 सब्जेक्ट 6 सब्जेक्ट होते याविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. फार्मॅक डिटेलमध्ये आपण कमेंट करत नाही आहोत. तुम्हाला मदत एक्झाममध्ये पास होण्यासाठी 100% करेल, त्याचा बाहेरचा प्रश्न तुम्हाला दिसणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा फार्मॅक पॅथो इन्व्हॉल्व नाहीये. आणि महाराष्ट्र दिन, आज 1 मे महाराष्ट्र दिनाची ऑफर तुमच्या सगळ्यांपुढे आहे. जर तुम्ही सिंगल सब्जेक्ट घेताय तर तुम्हाला 150 रुपये ऑफ मिळणार आहे. कुपन कोड अप्लाय करायचा आहे 1 मे. आणि जर तुम्हाला संपूर्ण पॅक पाहिजे असेल तर फक्त या 5 दिवसांमध्ये ऑफर आहे. तुम्हाला 5,000 मध्ये मिळणार आहे. 5,500 प्राइस आहे, फीस आहे, परंतु आता तुम्हाला फक्त 5,000 मध्ये मिळणार आहे पुढचे 5 दिवस. 5 मे नंतर कोणीही म्हणायचं नाही की माझी फीस कमी करा म्हणून, कारण ऑफर संपल्यानंतर आपलं कुपन कोड डिस्कार्ड होतं. त्यानंतर आपण ऑफर देऊ शकत नाही. आपल्याला तो रूल पाळावा लागतो. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा 8459662772 आणि 1 पॅक कोर्स जॉईन करायचा आहे. ठीक आहे, ऑफर फक्त 5 मे पर्यंत व्हॅलिड असणार आहे. कशा पद्धतीने कोर्स परचेस करायचे आहेत आपले? जर तुम्हाला सिंगल सब्जेक्ट परचेस करायचा आहे तर काय करणार? सिंगल सब्जेक्टसाठी आयुर्वेदा मराठी ॲप डाउनलोड करणार प्ले स्टोअरवरनं. प्रोडक्ट सेक्शन लॉग इन करणार. प्रोडक्ट सेक्शनवरती क्लिक करणार. त्यानंतर तुमच्या बॅचचा जो फिल्टर असेल तो बॅचचा फिल्टर अप्लाय करायचा वर. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करणार तिथे आरंभ बॅचचा कोणताही सब्जेक्ट जो तुम्हाला हवा आहे. मग तो आरंभ बॅचच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जाणार आणि पेमेंट करणार. जर तुम्ही या 5 दिवसात घेतलं तर तिथेच पेमेंट करायच्या आधी कुपन कोड अप्लाय करा. 1 मे तुमची 150 रुपये फीस मायनस होऊन जाईल. त्यानंतर ॲप रिफ्रेश करायचं पेमेंट झाल्यानंतर. त्यानंतर एनरोलमेंट सेक्शन ओपन करायचं आणि तिथे डिव्हाइस रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल. रजिस्ट्रेशनचा ऑप्शन म्हणजे काय? तुम्ही एकदा तो डिव्हाइस रजिस्टर केला तर परमनंटली तुमचा तोच डिव्हाइस राहणार आहे. असं नाही की तुम्ही याच्यावर केलं उद्या त्याच्यावर परवा त्याच्यावर, असं होणार नाही. एकदा तुम्ही डिव्हाइस रजिस्टर केला तर कन्फर्म परमनंट तुमचा तोच डिव्हाइस राहणार आहे. आणि जर एखाद्याचा मोबाईल फुटला, काही झालं, खूप सारे कारण आहेत मुलं, जर मोबाईल फुटला तर कमीत कमी 15 ते 20 दिवस प्रोसेसिंगला लागतील, जेणेकरून तुमचा पहिला जो डिव्हाइस रजिस्टर झालाय तो निघून न्यू ॲड होईल. जर तुमचा मोबाईल टेक्निकल इश्यू आलेला असेल, त्याची पावती वगैरे तुम्ही आम्हाला सेंड केली, मोबाईल हरवला, पोलीस कंप्लेंटची कॉपी दिली, तर हे 15 ते 20 दिवसामध्ये चेंज होईल. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे तुम्हाला डिव्हाइस चेंज करता येणार नाही. आणि तुम्ही अनइन्स्टॉल जरी केलं ॲप तरी सुद्धा काय होईल की हे ॲप तुमचं रजिस्टर डिव्हाइस होतं ते निघून जाणार आहे. त्यामुळे ह्या ॲपमध्ये एकदा डिव्हाइस रजिस्टर केलं तर त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही रजिस्टर डिव्हाइसवर क्लिक कराल तेव्हा चालू होईल तुमचे कोर्सेस. एन्जॉय करू शकता लेक्चर्स आणि पाहू शकता, शिकू शकता. ज्यांच्याकडे आयफोन आहे ayurvedamarathi.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कोर्स परचेस करू शकता आणि तुमच्या iOS ॲपमध्ये तुम्ही जाऊन लेक्चर्स पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. 1 पॅक कोर्स पाहिजे असेल तर डायरेक्ट परचेस करू नका. तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला योग्य ती प्रोसिजर सांगण्यात येईल, त्यानुसार तुम्ही पे करा. कारण एवढी मोठी प्रोसिजर, एवढी मोठी फीस आपण डायरेक्टली त्या पर्टिक्युलर ॲपवरती पे करणार नाहीये. आपल्याला टॅक्स लागू शकतो. त्यामुळे आपण आपल्या जी काही प्रोसिजर तुम्हाला सांगितल्या जाणार आहे त्यानुसारच तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. आणि आता सगळ्यात मोठा डाऊट, खूप जणांना वाटतं आणखी रिझल्टच लागलेला नाहीये, आणखी रिझल्ट लागला नाही, मी कोर्स घेतला आणि जर माझे विषयच बॅक राहिले तर मी काय करू? अशा विद्यार्थ्यांना, ज्यांना ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही जर आता सेकंड इयरचा कोर्स घेतलेला असेल आणि तुमचा रिझल्ट लागल्यावर जर 1 किंवा 2 विषय जर 2, 3, 4, 5 काही मार्काने जर मागे राहिले, बॅक जर लागला, तर आयुर्वेदा मराठीच्या रिपीटर बॅचमध्ये तुम्हाला 60% ऑफ मिळणार आहे. म्हणजे तुम्ही सेकंड इयरचा रँडमली अभ्यास करू शकता याच्या सोबत आणि त्याच पॅरलली तुम्ही फर्स्ट इयरचा जो विषय राहिलाय त्याचाही अभ्यास करू शकता. परंतु फक्त जेव्हा 1 किंवा 2 सब्जेक्ट ATKT मध्ये तुम्ही आलेला असाल तरच तुम्हाला 60% ऑफ मिळणार आहे. जर तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त विषय फेल झालेला असाल तर तुम्हाला पूर्ण फीस देऊन आयुर्वेदा मराठीचे कोर्स परचेस करावे लागतील रिपीटर बॅचचे. कारण
ज्याला फेल होत त्याचे 3 पेक्षा जास्त सब्जेक्ट जाणार आहेत, त्याला माहित असतं की मी अभ्यास केलेला नव्हता, व्यवस्थित पेपर लिहिलेला नाही, त्यांनी सेकंड इयरचा कोर्स घेऊ नका, तुम्ही फर्स्ट इयरवरतीच फोकस करायचं आहे. पण ज्यांना भीती वाटते की माझा एखादा सब्जेक्ट गेला तर काय करू सर, मग हा कोर्स करत करत तुम्हाला 60% ऑफ मिळणार आहे, म्हणजे 400-450 मध्ये तुम्हाला रिपीटर बॅच तेव्हा मिळून जाईल. ठीक आहे, किंवा तेवढीच फीस असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्धी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे घाबरायचं नाही की माझा एखादा सब्जेक्ट जाईल. आयुर्वेदा मराठीच का सिलेक्ट करायचं मित्रांनो आपल्याला, कारण आयुर्वेदा मराठी मोस्ट ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे या यूट्यूबवरती मराठी या फील्डमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर पहिला असा प्लॅटफॉर्म आहे ज्याने चालू केलं मराठीमध्ये BMS एज्युकेशन द्यायला. त्यामुळे सगळ्यात एक्सपिरियन्स फॅकल्टी, सगळ्यात जास्त अनुभव, सगळ्यात जास्त अनालिसिस करण्याचा अनुभव आम्हालाच आहे. त्यानंतर फॅकल्टी टीम आयुर्वेदा मराठी सारखी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ज्या प्रकारे इथं प्लॅनिंग केलं जातं, जे प्लॉटिंग केलं जातं, त्याचबरोबर ती जी प्लॅनिंग केलेली आहे ते एक्झिबिट केलं जातं, ते सगळ्या काय गोष्टी फक्त आयुर्वेदा मराठीमध्ये प्रॉपरली होतात. आम्ही पूर्ण लेक्चर कोर्स कंप्लीट करतो, काहीही तुमचा एकही टॉपिक रिकामा सोडत नाही. मोस्ट ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. का बरं मोस्ट ट्रस्टेड? कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला 35 लाखपेक्षा जास्त लॉंग फॉर्मॅट कंटेंटमध्ये व्ह्यूज दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी, म्हणजे त्यांचा ट्रस्ट आहे, इथे काहीतरी कामाचं मिळतंय. 167,000 तास स्पेंड केलेले आहेत विद्यार्थ्यांनी. इमॅजिन करा, 167,000 तास, एका दिवसात 24 तास असतात, हे 167,000 तास एवढा टाइम स्पेंड विद्यार्थ्यांनी केलेला आहे. म्हणजे त्यांना नक्कीच काहीतरी इथे कामाचं मिळालेलं आहे, म्हणून त्यांनी एवढा टाइम स्पेंड इथे केलेला आहे. हे आकडे चुकीचे नाही आहेत. हे आकडे मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा टाकलेले आहेत विथ स्क्रीनशॉट ऑफ द यूट्यूब स्टुडिओ. त्यानंतर 27,000 प्लस आपले सबस्क्रायबर सुद्धा आहेत, जे की आता हे खालचे आकडे वाढतच जाणार आहेत, कारण आपण क्वालिटी कंटेंट देतो, विद्यार्थ्यांना आवडत आहे, विद्यार्थ्यांना हेल्प करत आहोत आणि विद्यार्थी ही तेवढंच प्रेम आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दाखवतात. ठीक आहे, यानंतर डेमो लेक्चर्स पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता, तिथे प्लेलिस्ट मिळेल सेकंड इयर डेमो लेक्चर, तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता. त्याचबरोबर वेबसाईटवरती सुद्धा डेमो लेक्चर अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊ शकता. आणि छोट्या छोट्या क्लिपसाठी, अपडेटसाठी, नवीन ऑफरच्या अपडेटसाठी तुम्ही आयुर्वेदा मराठीचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा तुम्ही काय करून ठेवा, फॉलो करून ठेवा. तुम्हाला छोट्या छोट्या कन्सेप्ट, त्याचबरोबर आलेले ऑफर, यांच्या अपडेट, MHSचे अपडेट, ह्या सगळे काय तिथे देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही जर व्हॉट्सअप चॅनल जॉईन नसेल तर जॉईन करा फ्रीमध्ये. तुम्हाला तिथे प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल MCQची, आणि ॲट द एंड तुम्ही माझ्यासोबतही इंस्टाग्रामवरती जोडू शकता, जेणेकरून आपली एकमेकांची ओळख आणखीच वाढेल, तुम्हाला मी आणखी मदत करू शकेल, तुम्हाला समजून घेऊ शकेल. ठीक आहे, फॉलो करा आयुर्वेदा मराठी, कनेक्टमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर ट्रॅक मिळेल. फर्स्ट इयरला तुम्हाला माहित नव्हतं आयुर्वेदा मराठी, शेवटी येऊन कळालं, आता सेकंड इयरला माहित आहे, तर त्याचा फायदा तुम्ही घ्या आणि प्रॉपर ट्रॅकवरती अभ्यास चालू करा. आता BMS सेकंड इयर खूप चांगल्या पद्धतीने सुरू होणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या रिझल्टसाठीही खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट मित्रांनो.